आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। शहर में बुर्का पहनकर चोरी करने वाली महिला टोली पुलिस की गिरफ्त में। दरअसल सोलापुर शहर के 3 ज्वेलर्स दुकान में 4 महिला बुर्का पहनकर सोना खरीदने के बहाने सोना चोरी करने के मामले सदर बाजार पुलिस थाने, जेल रोड पुलिस थाने और फौजदार चौड़ी पुलिस थाने में दर्ज हुए थे। जिसके बाद ज्वेलर्स दुकान में लगे सीसीटीवी में उन महिलाओं की चोरी की हरकत कैद हुई थी। जहां पुलिस ने पुलिस रिकॉर्ड पर की कई महिला गुनहगारों को जांचा तो पता चला कि ये महिला सेटलमेंट परिसर की रहने वाली है। पुलिस ने उन महिलाओं को हिरासत में लेकर पूछताछ करने पर सारा मामला सामने आ गया। इस मामले की अधिक जानकारी पुलिस कमिश्नर यमराज कुमार ने पत्रकारों को दी है। एक चांगला कामगिरी आता रिसेंटली केलेला आहे। काल काही जणांनी न्यूजपेपरला पण आलेले आहे, तरी ते मोडस ऑपरंडी आहे बुरका घालून ते वेर ते बिलॉंगिंग टू मुस्लिम कम्युनिटी नो सो ते रेग्युलर बुरका घालणारे लोक नाही आहे, पण हे गुन्हा करण्यासाठी ते बुरका घालून ज्वेलरी शॉप्समध्ये जाऊन तिथं रेग्युलर कस्टमरसारखा ते वागतात आणि तिथून चोरी करतात। त्यात आतापर्यंत 4 गुन्हे डिटेक्ट झालेले आहे। असं 4 ज्वेलरी शॉपमध्ये त्यांनी जे चोरी केलेले आहे ते डिटेक्ट झालेलं आहे। तरी आमच्या आता तपास सुरू आहे, कस्टडीला घेतलेला आहे। इंट्रॉगेशनमध्ये आणखी काही प्रक्रिया ओपन होण्याची शक्यता आहे। सो आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे, छोटी वस्तू पण गेलं असेल तर जे दुकानदार आहेत ते समोर येऊन सांगितलं, रिपोर्ट केलं, जेणेकरून या गँगकडून कुठलाही भविष्यात मोठा घटना घडू द्यायची नाही, तिथं आम्हाला प्रतिबंधात्मक कारवाईसाठी मदत होईल। सो ते एक चांगला कामगिरी झालेला आहे क्राईम ब्रांचकडून।